हॅलो. तर आज आपण बघूया नाणी व नोटा. तर बघा, तुम्ही रोजच्या तुमच्या लाईफमध्ये किंवा जीवनात ह्या नोटा किंवा नाणी वापरता, बरोबर. 1 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत नोटा आणि नाणी आपल्याकडे असतात. तर बघा, आता आपण इथे पहिल्यांदा काय करणार आहे, आपली 1 रुपया जो आपला नाणं असतो 1 रुपयाचा, त्याचे आपण मोड करणार आहे. तर बघा, 1 रुपया म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या किती असतात, तर 100 पैसे, बरोबर. मग हे आधीच्या वेळेस काय होतं, 50-50चे सुद्धा 50 पैशांची नाणी होते, ठीक आहे. मग 100 पैसे बरोबर किती होणार, तर 50 पैशांची 2 नाणी. म्हणजेच काय, 1 रुपयाची मोड आपण कशी करू शकतो, तर 50 पैशांची 2 नाणी, ठीक आहे. हे लक्षात आलं. 1 रुपयाची मोड बरोबर 50 पैशाची 2 नाणी. त्यानंतर बघा, 2 रुपयांची मोड कशी होईल, तर आपण 50 पैशांची नाणी घेतली तर किती होणार, ते 4 नाणी. कारण का, बघा, 1 रुपया म्हणजे 50 पैशाची 2 नाणी. मग त्या पद्धतीने हा 1 रुपया झाला आणि हा 1 रुपया. मग 4 नाणी मिळून किती होणार आहेत, तर 2 रुपये. तसंच 2 रुपये म्हणजेच 1 रुपयांची किती होणार, 2 नाणी. किंवा 1 रुपयाचं 1 नाणं आणि 50-50 पैशांची 2 नाणी, बरोबर. हे सगळे मिळून किती होणार आहेत, तर 2 रुपये, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, 2 रुपयांची मोड. त्याच पद्धतीने 5 रुपयांचे सुट्टे आपण कसे करणार, किंवा 5 रुपयांची मोड कशी करणार, तर 1 रुपयांची 5 नाणी, बरोबर. म्हणजेच किती होणार आहेत, 5 रुपये. इथे बघा, आपण लिहूया 1 रुपयांची 5 नाणी. 2 रुपयांची किती होतील, तर 2 रुपयांची 2 नाणी जर घेतली तर 2 + 2 4 रुपये मिळतात. मग 4 आणि हा 1 रुपयाचा 1 नाणं म्हणजे 4 आणि हा 1 रुपयाचा 1 म्हणजे किती झाले, 5. 2 रुपयांची 2 नाणी आणि 1 रुपयाचं 1 नाणं. त्याच पद्धतीने 50 पैशाची जर आपण कॉईन्स घेतले किंवा नाणी घेतले तर किती होणार, बघा. हा झाला 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये आणि ह्या दोघांचा मिळून 1 रुपया, म्हणजे असे 5 रुपये झाले. मग किती नाणी आहेत एकूण 50 पैशाची, तर 10 नाणी आहेत. 50 पैशाची 10 नाणी म्हणजेच किती होणार आहे, 5 रुपये. त्याच पद्धतीने इथे 10 रुपयांचे सुट्टे केलेले आहेत. आता ते आपल्याला करायचे आहेत. बघा, 50 पैशाची किती नाणी येणार, 10 रुपये. म्हणजे जर 5 रुपये म्हणजे 50 पैशाचे 10 नाणी होत असतील, तर 10 रुपये म्हणजे 50 पैशांची किती होणार आहेत, 20 नाणी होणार, बरोबर ना. हे झाले 5 रुपये. ह्यात किती आहेत, 10 नाणी आहेत. मग अजून एकदा जर आपण 10 नाणी घेतली तर एकूण मिळून आपल्याला 10 रुपये मिळतात. म्हणजे 50 पैशाची 20 नाणी लागतील. 1 रुपयांची किती नाणी येणार, 10 नाणी. 2 रुपयांची किती येतील, तर 2 + 2 + 2 + 2 + 2. जर आपण 5 वेळा घेतले तर किती होतात आपल्याकडे, 10 रुपये. म्हणजेच काय, 2 रुपयांची 5 नाणी. पुढे बघा, आता 2 रुपयांची किती नाणी आणि 1 रुपयांची किती नाणी असतील, म्हणजे आपल्याला 10 रुपये मिळतील. जर आपण 2 रुपयांचे 4 नाणी घेतली, 2 + 2 + 2 + 2, बरोबर किती होतात आपल्याकडे, 8 रुपये होतात. आता राहिले अजून 2 रुपये पाहिजे आपल्याला 10 रुपये व्हायसाठी. मग आपण काय करणार, 1 रुपयांची 2 नाणी घेणार. म्हणजे आपले हे 8 + हे 2 मिळून किती होतात, 10 रुपये. म्हणून आपण ह्या चौकटीमध्ये काय लिहू शकतो, तर 2 रुपयांची 8 नाणी आणि 1 रुपयांची 2 नाणी, ठीक आहे. आता 5 रुपयांची किती नाणी लागतील, तर 5 × 2 = 10, 2 वेळा 5 लागतील, बरोबर. म्हणजे 5 रुपयांची फक्त 2 नाणी लागतील 10 रुपये होण्यासाठी. आता पुढे बघूया. आता आपण नाण्यांचं बघितलं, आता नोटांचं बघणार आहे. 500 रुपयाचे सुट्टे कसे होतील, तर बघा, 100च्या 4 नोटा घेतल्यात, बरोबर. 1, 2, 3, 4. मग 4 जर 100च्या नोटा घेतल्या तर किती होतील, 400 रुपये. त्यानंतर 50ची 1 नोट म्हणजे किती झाले, परत हे 50ची 1 नोट. त्यानंतर 20ची 1 नोट, 10ची आणि ही 10ची. मग 20 + 10 + 10 बरोबर किती झाले,
40. आणि हे सुट्टे किती आहेत बघा, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, 2 5 वेळा घेतलेत म्हणजे हे 10 रुपये. मग ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात, इथे 500 रुपये मिळतात. बरोबर. त्याच पद्धतीने इथे 50चं केलेलं आहे, इथे 20चं केलेलं आहे. बरोबर. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही मोड करू शकतो. आता इथे बघा 1000 रुपयांचे सुट्टे केलेत, तर 20 रुपयांच्या किती नोटा येतील. तर आपल्याला काय करू शकतो, आपण डायरेक्ट 1000ला आपण 20ने भाग घालवायचा. भागाकार किती येईल, 50 येईल. कसा बघा, तर 20 5 100. बरोबर. हा वरचा शून्य घेतला खाली, मग शून्याला ह्या भाग घालावा लागेल. 20 0 0. भागाकार किती आला, 50. म्हणजेच काय, 20 रुपयांच्या किती नोटा लागतील आपल्याला, 50 नोटा लागतील. त्याच पद्धतीने 50 रुपयांच्या किती नोटा लागतील, त्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहे, 1000ला जर आपण 50ने भागलं तर भागाकार येतो 20, म्हणजे 20 नोटा लागतील. 100 रुपयांच्या जर आपण 10 नोटा घेतल्या तर किती होतात, 1000 रुपये. आणि 500च्या किती लागतील, फक्त 2 नोटा लागतील 1000 रुपये होण्यासाठी. आता इथे काय केलेत बघा, सुट्ट्या नोटा आहेत त्यांचे बंदे केलेत. बंदे म्हणजे एकच मोठी नोट. ठीक आहे. 50-50शी मिळून किती होणार, 100. इथे किती आहेत, 50. ही 50ची एक नोट आहे आणि ह्या 3 नोटा मिळून किती होतात, 50. मग 50 आणि 50 100. तर आता आपण सोडवणार आहे आपला स्वाध्याय. तर बघा, स्वाध्यायामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा. आता आपल्याला बंदे किती दिलेत, इथे 50 रुपये दिलेत. तर 50चे आपल्याला 5 रुपयांच्या किती होतील, 10 रुपयांच्या किती होतील, आणि 2 रुपये आणि 10 रुपयांची नाणी किती होतील ते काढायचं आहे. तर बघा, 5 रुपयांच्या किती नोटा होतील, 50. जर तुम्हाला तोंडी येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, भागाकार करू शकता. 50 रुपयाला 5ने भागायचं, किती येणार, 5 10 50. बरोबर. म्हणजे 5 रुपयाच्या किती नोटा लागणार, इथे 10 नोटा लागणार. पुढे बघा, 10 रुपयाच्या किती नोटा लागतील, 50 रुपये होण्यासाठी 5 नोटा लागणार. 10 5 50. त्यानंतर 2 रुपयांची किती नाणी आणि 10 रुपयांची किती नाणी. बघा, 10 रुपयाची जर आपण 4 नाणी घेतली तर 10 चोक 40 रुपये होतात. राहिले किती, अजून 10 पाहिजेल आहेत. मग 2 रुपयांची जर 5 नाणी घेतली तर त्याचे 10 रुपये होतात. मग हे झाले 10 रुपये आणि इथे झाले 40 रुपये. मग हे 40 अधिक 10 किती होतात, 50. ठीक आहे. तर पुढे बघा, आता दुसरा प्रश्न. आता बंदे किती दिलेत, बंदे दिलेत आपल्याला 100 रुपये. 100 रुपयाचे आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सुट्टे करायचे आहेत. आता 5 रुपयांच्या किती नोटा होतील, आपण इथे भागाकार करूया. 100ला आपण 5ने भागलं, 5 2 10 आणि हा शून्याला भाग घालवावा लागेल. 5 0 0. भागाकार किती आला, 20. म्हणजेच काय, 5 रुपयांच्या आपल्याला 20 नोटा लागतील 100 रुपये होण्यासाठी. पुढे बघा, आता 10 रुपयांच्या किती नोटा आणि 20 रुपयांच्या किती नोटा. आता बघा, 20 रुपयांच्या जर आपण 4 नोटा घेतल्या तर 20 चोक 80 रुपये झाले. बरोबर. 100पैकी आपल्याला 80 रुपये मिळाले, अजून 20 रुपये पाहिजे आहेत. मग 10च्या आपण किती घेणार, 2 नोटा घेणार, म्हणजे किती झाले, 20 रुपये. एकूण 100 रुपये मिळाले आपल्याला इथे. ठीक आहे. आता 20 रुपयांच्या किती नोटा लागतील, तर 20 5 100, म्हणजे 5 नोटा लागतील 20च्या, आणि 50 रुपयाच्या फक्त 2 नोटा लागतील. बरोबर, 100 रुपये होण्यासाठी. पुढचा प्रश्न बघा, आता 3 नंबरचा. आता आपल्याकडे बंदे आहेत 1000 रुपये. ठीक आहे. मग 10 रुपयांच्या किती नोटा असतील ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. आपण जर भागाकार केला, 1000ला जर आपण 10ने भागलं तर भागाकार किती येतो आपल्याला, 100 मिळतो. म्हणून 10 रुपयांच्या किती, तर 100 नोटा लागतील आपल्याला. 20 रुपयांच्या किती लागतील, जर तुम्ही 1000ला 20ने भागलं तर किती येतात, 50. म्हणजे 20 रुपयांच्या 50 नोटा लागतील. आणि 50 रुपयांच्या किती लागतील, तर 20 नोटा लागतील. जर तुम्ही भागाकार करून बघितला, 50चा
1000ला भागला आपण 50ने, 50 दोन्ही 100, हा वरचा 0 घेतला, मग 50 0 0, भागाकार आला 20, म्हणजेच काय 50च्या आपल्याला 20 नोटा लागतील. त्याच पद्धतीने 100 रुपयाच्या किती नोटा लागतील बघा. 100 रुपयाच्या 10 नोटा लागणार. 100 10 1000, बरोबर. 500 रुपयाच्या किती लागणार? 2च, कारण 500 गुणिले 2 म्हणजेच किती असतात? 1000 रुपये. ठीक आहे. हे आत्तापर्यंत सगळं सोपं होतं, फक्त भागाकार केला की तुम्हाला किती नोटा लागणार ते कळत होतं. आता पुढे बघा 2 नंबरचा प्रश्न. अजयकडे 9 नोटा आहेत. एकूण नोटा 9 आहेत. त्या सर्वांची एकूण किंमत आहे 500 रुपये. ठीक आहे. तर त्याच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत हे आपल्याला काय काढायचं आहे? शोधून काढायचं आहे. म्हणजेच काय, एकूण किंमत दिली आहे आपल्याला 500 रुपये आणि नोटांची संख्या दिली आहे 9. तर बघा नोटा आहेत 9 आणि एकूण किंमत दिली आहे 500 रुपये. ठीक आहे. मग आता आपण बघूया आपल्याला हे कसं सोडवता येईल. तर बघा आपण 10च्या जर नोटा घेत बसलो तर 10च्या खूप साऱ्या नोटा लागतील, बरोबर, 500 रुपये होण्यासाठी. पण आपल्याकडे फक्त 9 नोटा आहेत. मग आपण सुरुवात 50पासून करूया. तर बघा जर आपण 50च्या 500 रुपये होण्यासाठी समजा 10 नोटा घेतल्या तर किती होतात? 500 रुपये होतात. पण आपल्याला 10 नको आहेत, आपल्याला फक्त 9 नोटा पाहिजे आहेत. म्हणून आपण काय करणार? 50च्या काय करूया? 8 नोटा घेऊया. किती होतात बघा? 8 पंचे 40 आणि हा 0. 400 रुपये तर आपल्याला मिळाले 8 नोटांकडून. आता अजून किती? फक्त एक नोट हवी आहे 500 रुपये होण्यासाठी, बरोबर. मग आपण काय करणार? 100 रुपयाची एक नोट घेणार. हे मिळाले आपल्याला 100 रुपये. मग ह्यांची एकूण बेरीज जर केली तर आपल्याकडे 500 रुपयेसुद्धा होतात आणि 8 नोटा आणि 100ची एक नोट अशा आपल्याकडे 9 नोटासुद्धा होतात. मग आपल्याला काय मिळाले की 50च्या अजयकडे, पूर्ण उत्तर लिहूया आपण. अजयकडे 50 रुपयांच्या 8 नोटा व 100 रुपयाची एक नोट आहे. ठीक आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तुम्हाला हा ह्या पद्धतीने लिहायचा आहे. ठीक आहे. हे मध्ये बेरजेचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. आता वाचूया तिसरा प्रश्न. स्वातीकडे काही 100 रुपयांच्या, काही 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. सर्व नोटांची एकूण किंमत 500 रुपये आहे. तर तिच्याकडे प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? आता बघा नोटा किती कितीच्या आहेत ते लिहून घेऊया. पहिला 100 रुपये, त्यानंतर आहे 50 रुपये आणि 20 रुपये. किती आहे ते नाही दिलेलं, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि एकूण किंमत किती आहे नोटांची? एकूण किंमत दिली आहे किती? 500 रुपये. ठीक आहे. आता आपल्याला शोधून काढायचं आहे की प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत. मग अशी जसं आपण चालू केलं होतं तसंच बघूया. 50च्या आता आपण जरा थोड्या कमी नोटा घेऊया, कारण आपल्याला 20च्या पण नोटा घ्यायच्या आहेत. मग अशी आपण 50 रुपयाच्या 8 नोटा घेतल्या होत्या. आता 6 घेऊया. किती होतील बघा. आपण इथे पूर्ण शब्दामध्ये लिहूया म्हणजे तुम्हाला परत एकदा वाचताना ते कळून जाईल. 50 रुपये गुणिले 6 करूया. किती होतील बघा? 300. ठीक आहे. 300 रुपये मिळाले. त्यानंतर 100 रुपये याची एकच नोट घेऊया. किती होतील? 100 रुपये.
आता राहिले किती बघा, हे 300 झाले, हे 400 झाले, 300 अधिक 100 400 झाले. आता अजून 100 रुपये पाहिजे आहेत 500 रुपये पूर्ण होण्यासाठी. मग आपण काय करणार तर 20 रुपयांची घेणार. आता 20 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 20 100. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथे बेरीज किती मिळाली बघा, 500 रुपये मिळाले. ठीक आहे, मग आपल्या इथे गणित पूर्ण झालेलं आहे. आता आपण खाली उत्तर लिहूया. स्वातीकडे स्वातीकडे 50 रुपयाच्या 6 नोटा 100 रुपयाची पाहिजे. एक नोट व 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, चौथा प्रश्न. नंदूकडे 6 नोटा आहेत, त्या सर्वांची एकूण किंमत 1000 रुपये आहे. तर नंदूकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? आपण पहिल्यांदा इथे लिहून घेऊया. नोटा किती आहेत? 6. एकूण किंमत आहे 1000 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत. बरोबर, आता जर आपण 100ने चालू केलं तर 100च्या किती लागतात बघा, 10 नोटा लागतात. किती व्हायसाठी? 1000 होण्यासाठी. पण आपल्याकडे फक्त 6 नोटा आहेत. मग आपण काय करणार, पहिल्यांदा डायरेक्ट 500ची एक नोट घेऊया, कारण आपल्याला कमीत कमी नोटा हवेत. 500ची जर एक नोट घेतली, पूर्ण वाक्यात लिहिते इथे, 500 रुपये 500 रुपये गुणिले 1 बरोबर किती येणार? 500 रुपये. बरोबर, एकच नोट घेतली आहे. आता 500 तर मिळाले 1000 मधले, अजून राहिले 500 रुपये. मग आपण काय करणार, 100 रुपये घेणार. 100 रुपयांच्या जर आपण 5 नोटा घेतल्या तर किती होतात? 500 रुपये. म्हणजे कळलं तुम्हाला, हे 500 आणि हे 500, 1000 रुपये मिळाले आपल्याला आणि नोटासुद्धा 6 मिळाल्या. बरोबर, 5 आणि 1 6. म्हणून आपण खाली उत्तर काय लिहिणार आहे तर नंदूकडे 500 रुपयाची एक नोट व 100 रुपयांच्या 5 नोटा आहेत. ठीक आहे, आता आपण बघूया 5 नंबरचा प्रश्न. बघा, सलमाकडे 11 नोटा आहेत, त्या सर्वांची एकूण किंमत 1000 रुपये आहे. तर तिच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? सगळे गणितं सारखीच आहेत. बरोबर, आता नोटा आहेत किती? 11. एकूण किंमत दिली आहे किती दिली आहे तर 1000 रुपये. ठीक आहे, तर आपण मगाशी केल्याप्रमाणे 100 रुपयापासून स्टार्ट करूया. 100 रुपयेचे जर आपण 10 नोटा घेतल्या तर 1000 इथेच होतात. बरोबर, मग आपल्याला 10 नोटा नाही घेऊन चालणार, आपण थोड्याशा कमी करूया 10पेक्षा. 100 रुपयांच्या जर आपण 9 नोटा घेतल्या तर बघा 900 रुपये झाले इथे. आता 1000 रुपये होण्यासाठी आपल्याला 100 रुपये कमी पडतात. ठीक आहे, मग आपण काय करणार, 50 रुपयांच्या 2 नोटा घेतल्या. 50 दोन्ही 100.
म्हणजेच काय, बेरीज मिळाली 1000 रुपयांची, नोटांची बेरीजसुद्धा 9 आणि 2 11. उत्तर आपल्याला बरोबर मिळालं इथे. मग आपण आता इथे लिहूया उत्तर खाली. सलमाकडे 100 रुपयांच्या 9 नोटा व 50 रुपयांच्या 2 नोटा आहेत. ठीक आहे, अगदी सोपं आहे बरोबर. आता पुढे बघूया आपण. आता स्वाध्याय संपला आहे. पुढे बघा, 100 रुपयांची एक नोट दिली आहे. आता 100 रुपये म्हणजे 10 रुपयांच्या 10 नोटा हे तर आपण बघितलं, आणि 50च्या 2 नोटा म्हणजेच काय बघा, 100 रुपयांच्या नोटेचे जे मूल्य आहे ते 10 रुपयांच्या नोटेच्या 10 पट आहे बरोबर. कारण 10ची 10 पट म्हणजेच किती आहे तर 100 रुपये. तसंच 100 रुपयांच्या नोटेचे मूल्य हे 50 रुपयांच्या नोटेच्या दुप्पट असतं, कारण 50च्या 2 नोटा लागतात म्हणून ते 50च्या दुप्पट असतं बरोबर. त्याच पद्धतीने 500 रुपयांचं बघा, 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य हे 100 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या 5 पट असतं, कारण आपल्याला 100 रुपये 5 वेळा घ्यावे लागतात 500 रुपये होण्यासाठी. त्याच पद्धतीने 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य हे 50 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या 10 पट असतं, कारण आपल्याला 50च्या 10 नोटा घ्याव्या लागतात 500 रुपये होण्यासाठी. त्याच पद्धतीने ह्यांनी इथे 1000चं सुद्धा काढलेलं आहे. 1000 रुपयांच्या नोटेचे मूल्य हे 500 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या 2 पट असणार, कारण 500च्या 2 नोटा लागतात 1000 रुपये होण्यासाठी. तसंच 1000 रुपयांच्या नोटेचे मूल्य 100 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या 10 पट असणार, कारण 100च्या 10 नोटा लागतात 1000 रुपये होण्यासाठी. ठीक आहे, इथे हा धडा संपलेला आहे.